हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघू शकता मी किती छान असा आज फ्रॉक शिवला आहे आणि तोही जास्तीचं कापड न वापरता। मी ड्रेस कटिंग केला होता ना, त्याच्यातूनच कापड उरलं होतं, मग मी त्याच्यातूनच म्हटलं काहीतरी नवीन शिवावं, म्हणून मी आज ना 5 वर्षाच्या मुलीसाठी छान असा सुंदर फ्रॉक शिवला आहे। तशाच फ्रॉकची तुम्हालाही जर कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल आणि असेच काही वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला कटिंग करून शिवायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल। चला तर आपण आता त्याच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। आपण 5 वर्षाच्या मुलीचा फॅन्सी फ्रॉक असा कटिंग करणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला लागणारी माप फ्रॉकची पूर्ण उंची, शोल्डर, मुंढा, बाही, दंडघेर, आपल्याला छातीचे माप आणि छातीची उंची पोटापर्यंत एवढं आपल्याला माप लिहून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे। फ्रॉकची पूर्ण उंची, शोल्डर, मुंढा, छातीचा चौथा भाग आणि फ्रॉकचा घेर एवढी माप आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायची आहेत आणि खाली लावायची आपल्याला फ्री एवढी माप आपण व्यवस्थित ड्राफ्टिंग करून घेऊया। मुंड्याचा आकार, गळ्याचा आकार 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 आपले झाले पॉइंट्स। आता 0 पासून 1 पूर्ण उंची, छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच शोल्डर, मुंढा झाली आपली माप। आता आपण त्याच मापानुसार कटिंगला सुरुवात करूया। त्याला 4 फोल्डमध्ये आधी कापड ठेवायचं आहे। 4 फोल्डमध्ये सरळ रेषा मारून घ्यायची। मला ना आज लक्षातच नाही आलं, मी घाईघाईने व्हिडिओ काढायला गेली आणि पूर्ण कॅमेऱ्याचा सावलीनं पूर्ण त्या कापडावर पडत होती, त्यासाठी सॉरी या, पण माझ्या लक्षातच नाही आलं। नंतर ते आता एडिटिंग करताना लक्षात आले की पूर्ण सावलीच दिसते म्हणून। आपल्याला आता छातीचा चौथा भाग काढायचा, म्हणजे 22 आहे, 22चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला, तर तो येईल आपला 22चा 5.5। त्याच्यात आपण 1 इंच ॲड करूया, थोडंसं लूजिंग ठेवूया ना, लहान मुलांना लूज कपडे जरा बरे वाटतात म्हणून, आणि त्याच्यात अजून 1 इंच ॲड करूया म्हणजे ते फिटिंगसाठी। आणि गळा आपण 3 इंच उंचीचा आणि 2 इंच रुंदीचा असा गळ्याचा आकार द्यायचा आहे। आणि आपण वरचा पार्ट आहे ना, तो 6 इंच असा पुढे ठेवणार आहोत फक्त ना, तर तेवढं पार्ट आपण कट करून घ्यायचा। त्याच्या खाली आपल्याला चुनट द्यायचे, म्हणजे छान असा फॅन्सी लुक येतो फ्रॉकला। नाहीतर आपण जर ड्रेससारखंच कटिंग केलं असतं ना, मग ते कुर्ती घातल्यासारखं वाटतं, म्हणून मी फॅन्सीमध्ये फ्रॉक स्टिच करायचा होता ना, म्हणून मी तेवढा वरचा भाग हा कट करून घेतला आहे। त्यानंतर आपण 4 फोल्डमध्ये आपल्याला आपलं जेवढं छातीचं माप होतं ना, त्याच्यापेक्षा आपल्याला 4 इंच जास्त असं, 4 ते 5 इंच जास्त असं माप घ्यायचं आहे। आपल्याला चुनट द्यायच्या आहेत म्हणून हे आपण अस्तरची कटिंग करत आहोत। त्याच्यानंतर आपण मेन कापडाची कटिंग करणार आहोत। आपल्या हातात जर नाही कोणतीही कला असेल ना, तर आपल्या हातात जर कोणती कला असेल ना, तर त्या कलेचा वापर करून जर आपण काहीही काम केलं ना, तर त्या काम केल्याचं सर्टिफिकेट जे आपल्याला मिळतं ना, आपल्याला स्वतःलाच खूप आनंद मिळतो की मी किती छान काम केलं आहे। काही काम असू देत, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो म्हणजे आपण जर स्टिचिंगचं काम करत असलो, स्वयंपाकाचं काम करत असलो, विणकाम करत असलो, कोणतंही काम करत असलो ना, तरी आपण ते काम केलं ना, त्याच्यातून चांगलं काहीतरी रिझल्ट आलं ना, तर आपल्याला खूप छान असा आनंद मिळतो। तो दिवस आपला खूप आनंदात जातो। मग आपण आता मेन कापडावर कटिंग करून घेतली आहे। तुम्हालाही जर मुली असतील ना, तर तुमच्याकडे कापड असतात, किंवा जर मुली असल्या ना, तर आपण स्वतःहून बाजारातून आणून काहीतरी शिवण्यासाठी ना, आपल्याला खूप छान वाटतं।
तर तसे तुम्हालाही जर शिवावंसं वाटत असेल ना, काहीतरी माझ्या मुलीला पण मी शिवून स्वतः माझ्या हाताने शिवलेले कपडे घातले पाहिजे असं, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरचे म्हणजे तुम्हाला जे काही शिवायचं असेल ना, ते मला कमेंट करून कळवा. मी त्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड करत जाईल. मी अगदी म्हणजे असं अगदी सोप्या पद्धतीने शिवतही असते आणि तुम्हालाही त्याच पद्धतीने शिवायला शिकवणारही. हे आपण आता फ्रिलसाठी आपल्याला डबल फोल्ड करून जास्तचे म्हणजे आपण आपला जो अप्पर पार्ट होता ना त्याच्यापेक्षा आपण 5 इंच जास्त आपण मधला घेर घेतला आहे फ्रॉकचा. त्याच्यानंतर आपल्याला ती फ्रिल आहे ना त्या घेरपेक्षा डबल आपल्याला ते फ्रिल घ्यायची आहे. म्हणजे तो फ्रॉकचा घेर आणि नंतर ते आपण ती फ्रिल लावणार आहोत ना त्याचा घेर, हे दोन्ही एकमेकांपेक्षा डबलचा घ्यायचा आहे आपल्याला. आता फ्रॉकला असा छान असा लुक आला आहे. आता आपण ही फ्रिलची स्लीव कटिंग करत आहोत. आता झाल्या कटिंग, आपण आता स्टिचिंग करून घेऊया. स्टिचिंग करताना आधी आपण फ्रिल आणि तो घेर आहे ना ते दोन्ही जोडून घेऊया एकमेकांना. आता सध्याला कसं ना मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्या शाळेचं रुटीनमुळे ना मला दुपारचा अजिबात वेळ मिळत नाही. मग घरातले सगळेजण झोपले ना, मिस्टर मुलं सगळे झोपले ना, मग मी त्याच्यानंतर माझं मशीनचं काम करत असते. थोड्या वेळ मशीनचं काम करायचं, त्यानंतर झोपायचं, एडिटिंग करायची. महत्त्वाचं ते तर म्हणजे स्टिचिंगचं काम झालं ना रात्री जेवल्यानंतर की त्याच्यानंतर एडिटिंग करायची आणि एडिटिंग केल्यानंतर मग मी तो व्हिडिओ अपलोडिंगला ठेवून मग नंतर झोपून घेते. आणि मग सकाळी उठल्यावर परत मुलांचं आवरायचं, मिस्टरांचा टिफिन, मुलांना शाळेत सोडणं आणणं, ते सगळं रुटीन सुरू होतं. आणि मग मी त्याच्यानंतर दुपारी थोड्या वेळ झोपून घेते, कारण की मुलं तर झोपत नाही दुपारची. मग सकाळी ते लवकर उठावंच लागतं, म्हणून मुलं नाही झोपत तर मग मी झोपून घेते थोड्या वेळ. ते काही अभ्यास करत बसतात, खेळत बसतात, त्यावेळेस मग मी झोपून घेते. कारण की त्यावेळेस जर व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर माझा लहान मुलगा आहे ना तो त्यावेळेमध्ये ना मोबाईल घेऊन बसलेला असतो. मग तेव्हा काय मला म्हणजे मी शिवणकाम जरी तेव्हा केलं ना तरी मला व्हिडिओ काढता येत नाही. म्हणून मी तो झोपल्यानंतरच त्याच्याकडून मोबाईल घेते आणि तेव्हाच व्हिडिओ काढते. म्हणजे मला व्हिडिओ पण काढता येतो आणि एडिटिंग पण करता येते. भरपूर असे आहेत ना बघा, आता यूट्यूबवर भरपूर जणांचं यूट्यूबवर चॅनल आहे. मग असं नाही प्रत्येकालाच सगळं काही उपलब्ध असतं, त्यांना सगळं काही म्हणजे असतं असं नाही आहे. महिलांकडे ना मोबाईल असतो एकच आणि मग त्याच्यात मुलांनाही काहीतरी त्याच्यात गेम वगैरे खेळायचा असतो, यूट्यूब बघायचं असतं. त्या घाणेरड्या सवया तर आधीच आपण लावून ठेवतो आणि मग ते मुलांना सवय लागली की त्याच्यानंतर आपण मग हे करत बसतो की मुलं मोबाईल बघतात. त्याच्या आधी मुलांना सवय तर आपणच लावलेली असते. आपण त्यांच्यासमोर मोबाईल बघतो आणि मग ते शांत एका जागेवर बसावे. ते लहान असतात ना तेव्हा आपण ते शांत एका जागेवर बसावे आणि आपल्याला आपलं काम आवरता यावं, म्हणून तेव्हा आपण मुलांना मोबाईलची सवय लावतो. आणि त्यानंतर त्यांना सवय लागते आणि त्यानंतर जेव्हा ते मोबाईल घेऊन स्वतः बसायला लागतात, मोबाईलशिवाय राहत नाही ना, मग तेव्हा आपण कंटाळतो की मुलं मोबाईलच सोडत नाही आहे, ते सारखेच मोबाईल बघतात, त्यांच्यामुळे मला पुढचं काही काम करता येत नाही वगैरे असं. पण त्यांना सवय तर आपणच लावलेली असते. आणि मग ते माझ्याकडून पण तेच झालं आहे. आधी त्याला सवय लागली आहे आणि आता तो स्कूलमधून आला की खेळून झालं की थोडा वेळ तरी मोबाईल घेतो आणि मग त्याने मोबाईल घेतला की मग तेव्हा मला व्हिडिओ काढायला जमत नाही. म्हणून मी वेळात वेळ काढून ना ते सगळेजण झोपले ना तर तेव्हाच मी व्हिडिओ शूटिंग करत असते आणि त्यानंतर मग एडिटिंग करते. कसं आहे ना, आपण शांत बसलं ना की मग आपल्याकडून काहीच होणार नाही. म्हणून ना कधीच आपण रिकामं बसू नये. रिकामं बसलं ना की आपल्या डोक्यात ना असेच उगाचचे काही ना काही विचार येत असतात.
ते विचार न यायला नको ना, म्हणून आपण आपल्या माइंडला जरा बिझी ठेवायचं आणि आपल्या कामाकडे लक्ष वळवून घ्यायचं. मी तर म्हणते ना, आपल्या वयात म्हणजे 30च्या वयामध्ये ज्या आपण लेडीज येतात ना, त्यांना हमखास हे वाटायला लागतं की आपलं दिमाग आहे ना कुठेतरी आपलं गुंतलेलं पाहिजे, आपल्या हातात काहीतरी काम पाहिजे, आपण कुठेतरी बिझी पाहिजे असं वाटायला लागतं. कारण की त्याच वयामध्ये ना महिलांना भरपूर ओव्हर थिंकिंग झालेल्या असतात. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही विचार येतच असतात. मग ते विचार जरा स्टॉप व्हावे ना, म्हणून मग असं वाटायला लागतं की आपण आपल्याला स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवायला पाहिजे असं. आणि त्याच काळात ना म्हणजे महिला थोड्याशा रिलॅक्स झालेल्या असतात. आता म्हणजे आताच्या पिढीमध्ये तर उशिरा लग्न होतात, पण आमची लग्न लवकर झालेली आहेत ना, म्हणून आमची मुलं आता 10-10 वर्षाची किंवा 5-6 वर्षाची अशी मुलं झालेली आहेत. आणि तेवढी मुलं झाली ना की आई थोडीशी फ्री होते, म्हणजे ते लहानशी सू करणं त्यापासून थोडीशी अलिप्त झालेली असते. आणि मग तेव्हा असं वाटायला लागतं की हा आपला आता वेळ रिकामा आहे. मग ते जर विचार करत बसलं तर मग विचार कुठे जात असतात. आणि घरातल्या घरात तेव्हा राहावं लागतं, तेव्हा कुठं बाहेर फिरणं होत नाही. मग त्यावेळेस ना सगळेजण विचार करतात की आपलं डोकं कुठेतरी आपण बिझी ठेवावं. त्यांच्यासाठी तुमच्याकडे जर जुनी मशीन वगैरे असेल ना, तर रोज काहीतरी एखादी वस्तू तरी शिवायला सुरुवात केली ना, तर जर तुम्हाला फक्त स्वतःला गुंतवण्यासाठी बिझी ठेवण्यासाठी जर ते शिवणकाम करायचं असेल तरीहीच बरं आहे. किंवा जर आर्थिक अडचणी सॉल्व करण्यासाठी जरी तुम्हाला काम करायचं आहे ना, तरीही शिवणकाम हे बेस्टच आहे. प्रत्येक महिलेला ते आलंच पाहिजे. कारण की बाहेर आता शिलाई बघा, मीच आता एका ब्लाऊजची 400, 500, 600 रुपये शिलाई घेते. ड्रेस म्हटलं की त्याची ड्रेसची पण 600 रुपये, 400 ते 600 रुपये मी ड्रेसची शिलाई घेते. मग जर तेवढीच शिलाई जर आपण स्वतःचं शिवणकाम स्वतः करून जर पैसे बचत करत असलो किंवा जर बाहेरचे काम करून आपण पैसे कमवत असलो ना, तर आपल्याला स्वतःला म्हणजे प्राऊड फील होतं. बाकी कोणासमोर नाही, पण आपल्या मिस्टरांसमोर तरी आपण काटमानेने बोलतो व्यवस्थित की मी पण पैसे कमवते, किंवा बघा मी आज तुमचे पैसे बचत केले. हे ना आपल्या संसाराला आपण हातभार लावतो ना, तर त्याच्यात आपल्याला खूप समाधान मिळतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला तर बाय बाय.